या गोष्टीची मान्यता आहे का तुमच्या इस्लाममध्ये? अरे आम्ही नुसतं काय बोललो, तुमचा धर्म ज्या मस्जिदीमधून चालतो त्याच्यातून अगर कोण चुकीचं हे जिहादी डोक्याचे काटे अगर तुमच्या मस्जिदीचा गैरवापर करत असतील, त्या मस्जिदीतून अगर हत्यार ठेवत असतील, तर त्या मस्जिदीचा गैरवापर या मुसलमान धर्मातल्या विचारवंत कधी थांबवणार, हा प्रश्न मला त्या निमित्ताने तुम्हाला विचारायचा आहे. काय झालं आमच्या विशालगडच्या काळात? विशालगडचं जेव्हा आंदोलन झालं, गेले असतील म्हणजे हिंदुत्वाचे असंख्य कार्यकर्ते इकडून विचारात ना, तेव्हा दगड आणि हत्यार कुठून घेऊन आले? तेव्हा दगड आणि हत्यार हे मस्जिदीतून बाहेर घेऊन आले. विचारा त्या लोकांना खरं आहे काय खोटं आहे? मग तुम्ही तुमची अगर मस्ती बंद करत नसाल, तुम्ही अगर आमचे मिरवणुकाच्या वेळी दगड आणि चप्पल फिरकवत असाल, आमच्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आमच्या गणेशच्या देवताच्या मूर्तीवर अगर दगड मारत असाल, तर आम्ही काय तुमची काय ही वर्षाची शेवटची ईद आली का रे? परत ईद येणार नाही तेव्हा तुमच्याकडे चप्पल आणि दगड मारणार नाही, ह्याची पण तुम्ही जरा काळजी. तुमच्यातले जे जिहादी आहेत, जे ह्या राष्ट्राच्या विरोधी अतिरेकी कारवाया करतात, जे तुमच्या मस्जिदीमध्ये हत्यारं ठेवतात, त्या जिहाद्यांना पहिला आवरा. त्या जिहाद्यांच्या वर आम्ही बोलतोय. आणि तुम्हाला त्या जिहाद्यांना आवरायला जमत नसेल ना, तर एक दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या. त्या लोकांना साफ करून देण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल. आम्हाला माहिती आहे ते कुठे कुठे बसतात, कुठे कुठे ढुंगणवरती करतात, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नाही सोडणार एकाला पण. होऊन दे आमच्या रामगिरी महाराजांना काही. कोणी त्या लोकांना एक दगड की एक तरी त्यांच्या केसाला धक्का लागला ना, तुमच्या शरीरावर एक केस ठेवणार नाही. आजच्या निमित्ताने तुम्हाला शब्द देऊन जातो, एक केस ठेवणार नाही. आपण एक एक दिवस चालत राहिलो तर उद्या आपल्या माता भगिनींना रस्त्यावर चालणं पण शक्य होणार नाही. लव जिहादच्या निमित्ताने आपल्या माता भगिनींना फसवलं जातं, वाकड्या नजरेने पाहिलं जातं. आणि आपण फक्त पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांनी काहीतरी करावं एवढेच अपेक्षामध्ये आपण असतो. पोलिसांनी कायद्याने त्याला काहीतरी तक्रार करून त्याला नीट करावं, एवढं तोपर्यंत आपल्या भगिनींचं आयुष्य खराब करून मोकळा होतो. मी तुम्हाला एक सांगतो, हे सगळे पोलीस कायदे विधे करा, पोलीस आपल्या जागे काय करायचे ते कारवाई करतील, त्यांचा विषय नाही. पण हिंदू समाज म्हणून पुढच्या वेळी एक पण अगर लव जिहादची केस तुमच्या कानावर आली, पहिलं त्याला शोधा, त्याच्या तंगड्या काढा, मला फोन करा. काही होणार नाही, ही जबाबदारी माझी. त्या बडव्यांना ताप आला पाहिजे, विचार केला पाहिजे की नाही, मी कुठल्याही हिंदू माता भगिनींकडे मी वाकड्या नजरेने बघणार नाही. पोलिसांकडे हे लोक नंतर घेऊन जातील, पहिल्या माझ्या तंगड्या काढून माझ्या हातात देतील. ही भीती पहिला या जिहाद्यांमध्ये पहिला निर्माण करा, तरच आपल्याबद्दल कोणतरी विचार करेल. मी त्या दिवशी उळव्याला होतो. आता उळव्यामध्ये बांगलादेशी आणि जिहादी येऊन त्या सेक्टरमध्ये आपल्या हिंदूंचे व्यापार बाहेर घेऊन जातात. मी तिकडच्या हिंदू समाजाला फक्त एवढं बोललो, तुम्ही एक फक्त काम करा, या जिहाद्यांचा कमर तुम्हाला अगर तोडायचा असेल तर पहिल्या ह्यांच्याबरोबर व्यापार बंद करा, व्यापार बंद करा. आता दिवाळी आणि नवरात्र येत आहे ना, बोलले आमच्या महाराज बरोबर, विकत घ्यायचंय तर कुठल्या तरी भाई आपल्या हक्काच्या भाईकडून घ्या, भाईजानकडून घेऊ नका. एवढं लक्षात ठेवून बाजारात पेठामध्ये फिरा. कारण का खिशात आलेला पैसा तो फक्त जिहादसाठीच वापरणार आहे, लक्षात घ्या. लँड जिहाद असो, लव जिहाद असो, हे सगळे ज्या गोष्टी होतात हे तुम्ही खिशात टाकलेल्या पैशामुळे होतात. तुम्ही जोपर्यंत ह्यांच्या आर्थिक नाड्या ह्यांच्या तोडत नाही तोपर्यंत हे लोक जिहाद करायचं बंद करणार नाही. बांधवांनो, लक्षात घ्या. जिहादकडून जेवढी आर्थिक रसद पुरवली जाते ते सगळेचे सगळे पैसे हे हिंदूंच्या खिशातून येत आहेत. हे आपण लक्षात घेऊन बाजारपेठामध्ये व्यवहार आणि खरेदी विक्री करण्यासाठी गेलं पाहिजे. हे ज्या दिवशी हिंदू म्हणून तुम्ही करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला कळेल हे कसे कसे हळूहळू आवळत चाललेलं आहे. ईदच्या निघाल्या, अगर हे लोकांनी असेच आपल्या मिरवणुकीवर, आमच्या सणासुदीवर अगर हल्ले थांबवले नाही
तर मी तुम्हाला आज सांगून जातो, महाराष्ट्रामध्ये एक ईदची मिरवणूक परत आम्ही काढून देणार नाही. घ्या किती पोलीस फोर्स घेऊन तिथे उभे करा, लावा किती तुमची ताकद, मग आम्ही पण भगवादारांची ताकद तुम्हाला अशी दाखवू, शुक्रवारी परत तुमची ढोंगणं परत वरती येणार नाही, एवढा शब्द देऊन जातो. सुरुवात आम्ही केली नाही, सुरुवात तुम्ही केली. आम्ही तुमच्या ईदच्या मिरवणुकीमध्ये दगडी मारली नाही, तुम्ही गणेश चतुर्थीच्या वेळी दगड मारलाय आणि प्रत्येक दगडचा हिशोब करून ठेवलेला आहे. प्रत्येक दगडावर नाव लिहून ठेवलंय, हा दगड अब्दुलचा आहे, हा दगड सलीमचा आहे. त्या दगड मारण्याच्या वेळी त्याच्या डोक्यावरच बसणार, त्याची तुम्ही चिंता करू नका. मग बोलू नका तुमच्या मोहम्मद पैगरांच्या नावाने बोंबलत बसू नका. मग ते पण येणार नाही वाचवण्यासाठी. मग अब्बा आणि आम्ही पण येणार नाही वाचवण्यासाठी, जेव्हा ढोंगणावर वस्त्रे फिरतील तेव्हा. नाटकं आमच्या इथे नको. हे आमचं हिंदू राष्ट्र आहे, हे महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. आणि आमच्या वाकड्यामध्ये तुम्ही ज्या दिवशी जाल तेव्हा हा असा शेवटचा निषेध मोर्चा निघेल, सामूहिक तुमच्या अंत्यसंस्काराचे मोर्चे काढायला लावून लक्षात ठेवा. उगाच ह्या वारंवार अहो विशालगडावर काय झालं, अहो आज आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास, ज्वलंत इतिहास त्या विशालगडावर पाहिल्यानंतर आज जिथे आपलं रक्त सळसळत आहे तिथे या हिरव्या सापांनी आपली वस्त्या वाढवणं सुरू केलेल्या आहेत. आज हिंदू म्हणून तुम्ही अगर एकत्र आला नाहीत, जागृत राहिला नाहीत, कडवट आणि कट्टर बनला नाहीत, तर तुमचं जगणंही मुश्किल होऊन जाईल बांधवांनो. एवढंच सांगण्यासाठी आज मी तुमच्याकडे आले.